बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात 21 ऑगस्ट रोजी मोटरसायकलच्या धक्क्यावरून 2 गटात झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं। या घटनेमुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। या निषेधार्थ कडकडीत बंद देखील पाळण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील कपड्याच्या दुकानासमोर हा वाद झाला। त्यानंतर दोन्ही गटातील नागरिक मोठ्या संख्येने जमले। काही वाहनांची तोडफोड करून दगडफेक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। या घटनेत 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही समाजातील नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं। माजलगावचे डीवायएसपी अशोक आनंदे यांच्या उपस्थितीत कारवाई सुरू करण्यात आली। फिर्यादी अनिल धोंडीराम म्हेत्रे यांच्या तक्रारीवरून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 60 ते 70 जणांविरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे। काही आरोपींची नावही तक्रारीत नमूद करण्यात आलेत। सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई तसंच मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी फिर्यादीकडून करण्यात आली। दरम्यान शहरातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं। रूमच्या भाड्यावरून झालेल्या किरकोळ वादानंतर 22 वर्षीय तरुणानं दारूच्या नशेत सावंगी परिसरातील मोबाईल टॉवरवर चढल्याची थकारक घटना मंगळवारी घडली। करण शिवाजी माळी असं या तरुणाचं नाव आहे। वादानंतर करण थेट टॉवरवर चढल्यानं परिसरात खळबळ उडाली। माहिती मिळताच फुलंब्री पोलीस आणि अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पोलीस कॉन्स्टेबल नरके यांच्या पथकानं तसंच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी करणशी संवाद साधत त्याला शांतपणे खाली येण्याचं आवाहन केलं। दरम्यान लोकप्रतिनिधींनी देखील घटनास्थळी पोहोचून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। तब्बल तासभर चाललेल्या या प्रयत्नानंतर करणनं टॉवरवरून सुखरूप खाली उतरण्यास सहमती दर्शवली। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। खाली आल्यानंतर पोलिसांनी करणशी चर्चा करून परिस्थिती शांत केली। या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली। पुढील कार्यवाही सुरू आहे। देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा उकळी बुद्रुक इथं एक राखी देशाच्या सैनिकांसाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने आकर्षक राख्या तर विद्यार्थ्यांनी कागदी पाकिटे तयार करून ती देशाच्या सैनिकांना पोस्ट केली। शासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्यासोबतच श्रमप्रतिष्ठा, कौशल्य विकास आणि सैनिकांप्रती कृतज्ञता ही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला। स्वनिर्मित राखी जवानांना पाठवण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला। सीमेवर सैनिक देशाचं रक्षण करतात, त्यांच्या मनगटावर प्रेम आणि कृतज्ञतेचा धागा पोहोचवणाऱ्या या चिमुकल्या हातांचा उपक्रम देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश देणारा ठरला। अकोट शहरातून चोरीला गेलेल्या दुचाकीच्या तपासात अकोट शहर पोलिसांनी 2 चोरट्यांना ताब्यात घेत 8 मोटरसायकल आणि 2 मोटरसायकलींचे स्पेअर पार्ट असा एकूण 6,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। नंदीपेठ येथील शिवराज मोहन हाडोळे यांची मोटरसायकल 16 ऑगस्ट 2026 रोजी घरासमोरून चोरीला गेली होती। त्यांच्या तक्रारीवरून अकोट शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांनी गजानन रायबोले आणि अब्दुल जावेद अब्दुल जामील जमादार या दोघांनाही दर्यापूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय। त्यांच्या घराची झडती घेतली असता विविध कंपन्यांच्या 8 मोटरसायकल आणि 2 मोटरसायकलींचे स्पेअर पार्ट असा एकूण 6,05,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। ईद उल अजहा तसंच आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तेल्हारा पोलिसांनी मंगळवारी शहरातून भव्य रूट मार्च काढत शक्ती प्रदर्शन केलं। नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करणं आणि शांततेचा संदेश देणं हा यामागील उद्देश होता। ठाणेदार पोलीस निरीक्षक संतोष इंगळे आणि पोलीस उपनिरीक्षक नितेश ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मार्चमध्ये तेल्हारा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार, दामिनी पथकातील महिला कर्मचारी, होमगार्ड जवान तसंच विविध शाखांचे कर्मचारी सहभागी झाले। पोलिसांनी शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बस स्थानक, ईदगाह मैदान परिसर आणि संवेदनशील भागातून शिस्तबद्ध संचलन केलं। यावेळी नागरिकांना शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा राखण्याचं आवाहन करण्यात आले। अफवांवर विश्वास ठेवू नये, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिलाय। तसंच संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं।
4 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात उरळ पोलिसांनी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईमुळे प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। आरोपींकडून अधिक माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। फिर्यादी भाऊसाहेब मच्छिंद्र बनसोडे यांच्या तक्रारीवरून 15 ऑगस्ट 2026 रोजी उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान शिल्पा मिलिंद अहिरे हिने फिर्यादीची 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालंय। पोलिसांनी ही माहिती दिली आहे। या प्रकरणात तिचा साथीदार विनायक गवई यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केले। जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। पुढील तपास उरळ पोलीस करत आहेत। विडुळ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भगवती कम्प्युटर मल्टी सर्व्हिसेस या ग्राहक सेवा केंद्रावर ग्राहकांकडून व्यवहारासाठी जादा पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार 25 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वरुड बीबी येथील ग्राहक पूजा सत्यजित कदम या पैसे काढण्यासाठी सीएसपी केंद्रावर गेल्या होत्या। त्यांनी 3000 रुपये काढले असता त्यांच्याकडून 30 रुपये अतिरिक्त घेतल्याचा आरोप आहे। या सीएसपी केंद्राचे संचालन अमोल पाटील देवराय यांच्याकडे आहे। बँकेकडून सीएसपीच्या माध्यमातून पैसे जमा अथवा काढताना कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नसल्याचं शाखा व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलंय, असा दावा ग्राहकांनी केलाय। त्यामुळे सीएसपी केंद्रावर जादा पैसे का आकारले जातात असा सवाल उपस्थित होतोय। या प्रकाराची बँक प्रशासनाने चौकशी करून ग्राहकांकडून जादा रक्कम आकारली जात असल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्राहक करतायत। श्रावण मासानिमित्त हदगाव येथील महादेव मठ संस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने सुरू झाले। हदगावसह पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्याचा लाभ घेत होते। 17 ऑगस्ट पासून सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचं तपो अनुष्ठान तर 20 ऑगस्ट पासून प्रेममूर्ती जगदीशानंद महाराज शास्त्री आळंदीकर यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचा प्रारंभ झालाय। दररोज इष्टलिंग महापूजा, सिद्धांत शिखामणी, ग्रंथाचे पारायण, शिवमहापुराण कथा, लक्ष, बिल्वाचार्य आणि शिवपाठ आदी धार्मिक कार्यक्रम होत आहेत। दररोज भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत। यावेळी श्री सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांनी वृक्ष लागवड आणि संगोपनाचा संदेश दिला। ज्या मायेनं लेकरांचं संगोपन करता त्याच मायेनं झाडांचंही संगोपन करा असं आवाहन केलंय। ओम नमः शिवाय। पवित्र असा हा श्रावण महिना पुण्याने पावन हदगाव क्षेत्र या क्षेत्रामध्ये अगदी 5 वर्षापासून श्रावण महिन्यामध्ये तपोनुष्ठान सोहळा साजरा होत आहे। 11 दिवसाचा हा सोहळा असून या सोहळ्यामध्ये शिवकथा असेल, सिद्धांत शिखामणी, तत्वामृत ग्रंथाचं पारण असेल, शिवदीक्षा संस्कार असेल, लक्ष बिल्वाचा सोहळा, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान या ठिकाणी होत असतं। या सर्व शेतकरी वर्ग नवे सर्व जग सुखी राहावं या उद्देशाने हा श्रावण मास तपोनुष्ठान सोहळ्याचं आयोजन या पुण्याने पावन क्षेत्रामध्ये शिवयोगी श्री बसवलिंग महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये त्यांच्या संजीवन समाधीच्या ठिकाणी आपण यावर्षी इथे करत असतो। या अनुष्ठानाच्या माध्यमातून ही सृष्टी स्वच्छ राहावी, शांत राहावी आणि या जगाचा पोशिंदा असलेला माझा शेतकरी वर्ग या शेतकरी सुखी व्हावा या अनुषंगानं कुठेतरी पाऊस पडला पाहिजे या अनुषंगानं आम्ही हा अनुष्ठान सोहळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो। या शिवकथेच्या माध्यमातून शिवाची ओळख व्हावी यासाठी प्रेममूर्ती जगदीशानंद महाराज शास्त्री यांच्या सुमधुर आवाजामध्ये शिवकथा संपन्न होत असते। त्याचबरोबर शिवदीक्षा संस्कार असेल, लक्ष बिल्वाचा सोहळा असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व सद्भक्त अन्नदानाच्या माध्यमातून सहकार्य करून या ठिकाणी सर्व शिवयोग्यांना तृप्त करण्याचं कार्य या ठिकाणी तामसा इथं भाविकांच्या वतीनं आयोजित 5व्या वर्षाच्या कावड यात्रेला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बालाजी मंदिरापासून बारलिंग देवस्थानपर्यंत काढण्यात आलेल्या या यात्रेत महिला पुरुषांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले। पारंपरिक वाद्यांचा गजर आणि हर हर महादेवच्या जयघोषात कावड यात्रा बारालिंग देवस्थानकडे मार्गस्थ झाली। देवस्थानात पोहोचल्यानंतर भाविकांनी मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी महिलांसह भाविकांनी गरबा, फुगडी तसंच विविध पारंपरिक नृत्य सादर करून आनंद व्यक्त केला। त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला।
यात्रेत सहभागी भाविकांसाठी आयोजकांच्या वतीनं फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। कावड यात्रेचं यंदाचं हे 5वं वर्ष असल्यानं भाविकांमध्ये विशेष उत्साह दिसून आला। आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी देखील यात्रेला भेट देऊन भाविकांमध्ये सहभागी होत उत्साह वाढवला। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी पश्चिम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली। यावेळी प्रकाश पवार आणि शांता आढळ उपस्थित होते। वाडा मंडलातून सुरू झालेल्या पाहणी दौऱ्यात सायगाव, वेताळे, गुंडाळवाडी, दरकवाडी, वाळद, आव्हाट, कुडे, खर्द, औदर, खरपूस आणि परसूल आदी गावांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आलाय। पावसामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिकांवरील रोग किडींसाठी आवश्यक औषधांची माहिती आणि उपाययोजना शेतकऱ्यांना सांगण्यात आल्या। यावेळी कृषी यांत्रिकीकरण योजना, शेततळे आणि फळबाग योजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। फळबागांवरील झाडांना सध्या कोणत्या औषधांची आवश्यकता आहे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं। शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणं हा दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं। बांधावर जाऊन मार्गदर्शन केल्यानं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून कृषी विभागाच्या या उपक्रमाचं कौतुक होतंय। मी मारुती चिंदुसुपे खोपेवाडी या ठिकाणून आमच्या बांधावरती जे कृषी अधिकारी याच ठिकाणी येऊन ही पाणी करताना खूप आनंद वाटतो आणि त्यांनी आमच्यासाठी जेवढे हे शेततळं मंजूर करून दिलं त्याच्यानंतर आम्हाला त्याचा फायदा असा आहे की आम्हाला जनावरांसाठी घास तयार करण्यासाठी फळांसाठी उपयोगाला येतो आणि आंब्यांची झाडं, शाळू, मका याच्यापासून खूप फायदा आहे। आणि माझी अशी शेतकऱ्यांना विनंती की अनुदानित ही जी शेततळे आपल्याला मिळतात त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। या ठिकाणी खेड तालुक्याचे कृषी अधिकारी माननीय विश्वसाहेब या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। तर या ठिकाणी हे जे शेततळे दिलेलं होतं या शेततळ्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलेले आहे। तर आपण त्यांना या ठिकाणी विचारूया, सर हे जे तुमचं जे शेततळ आहे याची लांबी आणि रुंदी किती आहे? आता हे जे शेततळे हे आपण राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ही कृषी विभागाची योजना आहे। या अंतर्गत शेतकरी यांनी आपल्याकडे कृषी विभागाकडे अर्ज केला होता याच्या लाभासाठी। त्या अंतर्गत आपण त्यांचा अर्ज आल्यानंतर त्याला मंजुरी दिल्यानंतर त्यांनी हे प्लॅस्टिकचा कागद हस्तांतरीकरण केलं आणि हे याचं जे अंतर जर आपण पाहिलं तर 20 बाय 20 मीटर एवढं या शेततलावाचं अंतर आहे आणि ते प्लॅस्टिकसाठी तेवढा कागद त्यांना लागलेला आहे। तर या ठिकाणी याला अनुदान किती मिळते? तर 20 बाय 20 मीटरसाठी जवळपास 38,000 रुपयाचं अनुदान आपण त्यांना मंजूर केलेलं आहे आणि त्यांच्या खात्यावर सुद्धा ते अनुदान जमा झालेलं आहे। अच्छा। तर या ठिकाणी आपण समोर पाहू शकतोय ज्यांनी जो फायदा घेतलेला आहे, जे लाभ घेतलेला आहे, जे शेतकरी आहेत ते त्यांना आपण विचारू। तुम्हाला या ठिकाणी या तळ्याचे पैसे वगैरे मिळालेले आहेत का? माझं नाव किसन। ह्या तळ्याचे फायदा आम्हाला एवढे का बा आम्ही हे जनावरांना चारा करतो। म्हशी आहेत आमच्याकडं, हा चारा करतो आणि त्याच्यानंतर फळावं हे आंब्याची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत, यांच्याकरता पाणी आम्ही वापरतो म्हणजे याच्यामध्ये। बरं, तुम्हाला याच्याकडून शासनाकडून अनुदान वगैरे मिळालेलं आहे का? मिळालेलं आहे। तर या ठिकाणी जो शासनाचा जो उपक्रम आहे हा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि तालुक्यातून या ठिकाणी कुठेतरी अजून शेतकऱ्यांनी ही जी योजना आहे ही राबवायला पाहिजे। शांताराम शिंदे, न्यूज मराठी 24/7। या बातमीसोबतच न्यूज मराठी विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।